आता इकडे दामिनीचं सत्य काढून घेण्यासाठी आता इकडे सावीने रचलाय मोठा कट. इतकंच नाही तर इकडे सावीने घेतलाय वेगळाच वेश. इकडे सरळ जाऊन आता इकडे दामिनीची गच्ची दाबणार. नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर. तर आता इकडे सावी जी असते 2 वाट्या घेऊन आलेली असते श्रीखंडाच्या. त्यावर आता इकडे धैर्यला ती बोलते, फ्रेंड तू माझ्यासाठी श्रीखंड नाही खाल्लं ना, बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय. आता इकडे त्यावर ते दोघंही म्हणजे आता इकडे ती बोलते, आता फ्रेंड हे तुझी वाटी ही माझी वाटी, ठीक आहे. आता इकडे हे दोघंही खात असतात. आता इकडे त्यावर सावीला आठवतं कशा प्रकारे तिचा ज्या श्रीखंडाची वाटी आहे त्यात जायफळ मिक्स केलेलं नाही, म्हणजेच त्यांनी बनवायच्या आधी वेगळं काढून ठेवलेलं. आणि तिकडे ती सुद्धा त्याच्यासोबत मजेनी खात असते. त्यावरती बोलते, आता फ्रेंड मी सुद्धा इथे बसून सगळं काही संपवणार, तू सुद्धा संपायचं. आता इकडे श्रीखंड तर खाऊन होतं, पण आता इकडे त्यावरती बोलते, फ्रेंड तुला झोपायचं नाहीये, तुला झोप नाही आली. त्यावर आता इकडे तो बोलतो, बाळा मला झोप तर आलेली आहे, पण काय करायचं, हे पूर्ण काम संपल्याशिवाय मी झोपणार नाही, तू पड बरं. त्यावर तिकडे ती पडत असते, म्हणजे तिकडे झोपण्याचा प्रयत्न करते. त्यावरती विचार करते केव्हा झोपणार धैर्य. त्यावर तिकडे ती बोलते, फ्रेंड मला ना झोपच येत नाहीये, तू झोप ना माझ्यासोबत. त्यावर तो बोलतो, फक्त 5 मिनिटं हवी. त्यावर तिकडे ती बोलते की फ्रेंड तू लाईट्स तर बंदच केली नाहीये, मग मला कशी झोप येणार. आता इकडे त्यावर तो बोलतो, बरं ठीक आहे थांब. आता इकडे तो त्याचं काम बाजूला ठेवतो आणि आता इकडे तिला झोपायला लावतो आणि तो सुद्धा झोपतो. नीता आणि अवंती या दोघी या तिकडे इराकडे लक्ष ठेवून असतात. ती जशी झोपली तशी तिच्या रूमचं दार बंद करतात आणि इतकंच नाही तर त्या आपापल्या नवऱ्यांना झोपलं की नाही हे सुद्धा चेक करतात. आता तिकडे सगळे तर झोपलेले असतात. त्या दोघी बोलत असतात, आता सगळं काही व्यवस्थित झालं, फक्त आता सावी यायची. त्यावर इकडे सावी बोलत असते, अहो वहिनी मी इकडे या की मला भेटायला खाली. आता तिकडे या दोघी गेलेल्या असतात, पण आता इकडे सावीची असते दुसरीकडे तोंड करून उभी असते आणि आता एकदम धूळ धूळ असतं. त्यावर तिकडे त्या दोघी बोलत असतात, अगं सावी आम्ही आलोय, तू बघ की आमच्याकडे. आणि आता इकडे ती काही बघत नसते. आता इकडे ही म्हणजे तिला हात लावायला जाणार एकदम मागून सावी दुसरी येते जी खरंवाली आहे. त्यावरती बोलते, वहिनी इकडे मी. त्यावर आता इकडे या दोघींनाही काही समजत नसतं. त्यावर त्या दोघी भिजत आणि आता एकदम त्या हात धरून पडणार तितक्यात तिकडे सावी बोलते, अहो वहिनी थांबा मी आहे की. त्यावर तिकडे त्या दोघीही बोलतात, पण तू इथे आहे तर ती मुलगी कोण आहे, एकदम हुबेहूब तुझ्यासारखी. आणि एकदम मागे पलटून बघणार तर काय तिथे ती नसतेच. त्यावर तिकडे त्या दोघीही घाबरलेल्या असतात, त्यांना समजत नसतं. त्यावर तिकडे सावी बोलते, हे बघा वहिनी तुम्ही दोघेही घाबरू नका, आणि हे बघा आता जशी तुमची कोंडी झाली आहे ना तशीच आपल्याला दामिनी मॅडमची सुद्धा करायची आहे. आता इकडे त्यावरती बोलते, म्हणजे तुला काय बोलायचं आम्हाला समजत नाहीये, म्हणजे ती कोण होती मुलगी. त्यावर तिकडे सावी सांगते, अहो वहिनी ते काय आहे ना, आम्ही हे सगळं एआयच्या मदतीने करून घेतलंय, म्हणजेच हा जो व्हिडिओ होता एआयच्या मदतीने म्हणजेच हे सगळं करून घेतलंय. आणि तो जो आवाज होता त्यावर इकडे परागीताने बोलतो तो सगळा रेकॉर्ड केलेला. आता इकडे हे तिथेही जमलेले असतात. आता इकडे सावीने म्हणजेच धैर्य झोपलेला आहे की नाही तिकडे व्यवस्थित चेक केलेलं असतं आणि इकडे परागला सुद्धा बोलवून घेतलेलं असतं सगळं सामानासोबत. आता इकडे त्यावर हे चौघही बोलत असतात, आता सगळं काही व्यवस्थित झालंय. आता इकडे त्यावर सावी सुद्धा सांगते की आता इकडे धैर्य सुद्धा झोपलेत. आता इकडे दामिनी जी असते मस्तपैकी तिच्या रूममध्ये झोपलेली असते. इकडे सावी बोलते, आता ही शेवटची रात्र दामिनी मॅडमच्या झोपण्याची, आता माझ्या पप्पांना न्याय मिळणारच मला खात्री आहे. आता असं सगळं काही ती बोलत असते. इकडे दामिनी मस्तपैकी गाढ झोपी गेलेली असते. आता एकदम तिचं जे म्हणजे दार वगैरे असं एकदम वाजत असतात, तिचे जे लाईट असतात ते ऑफ ऑन होत असतात. आता एकदम तिला जाग येते. आता इकडे ती बघते तर काय सगळं काही म्हणजे असं होत असतं. त्यावर ती बोलत असते, कोण आहे तिकडे, कोण आहे तिकडे. आणि एकदम ती घाबरलेली असते. आता तिकडे हे जे लाईट्स असतात ते सुद्धा चालू बंद होत असतात. आता हे सगळं बघून आता इकडे तिला जास्तच भीती वाटते. त्यावर तिकडे ती बोलत असते, मी स्वप्नात तर नाहीये, हे सगळं खरं आहे का. आणि म्हणून तिकडे ती स्वतःच्या तोंडावर हाणून घेत असते. आता एकदम सगळं काही व्यवस्थित स्टेबल होतं, म्हणजे सगळे लाईट्स वगैरे दार वगैरे एकदम शांत होत असतं. त्यावर ती बोलते, अच्छा हे सगळं भास होता वाटतं, मी स्वप्नात होती. आणि आता एकदम ती इकडे वॉशरूममध्ये जाते. तिला वाटत असतं अजूनही ती स्वप्नातच आहे आणि म्हणून तिकडे ती पाणी तोंडावर घेणार तर आता एकदम त्याच्यातून लाल लाल रक्त येत असतं. आणि आता इकडे तिचं पूर्ण हात लाल लाल झालेले असतात. आता इकडे हे बघून तिकडे ती जास्तच घाबरते. आता इकडे ती बाथरूमच्या बाहेर पळत येते आणि बोलत असते की हे सगळं काय चाललंय. आणि आता इकडे तिच्या रूममध्ये सुद्धा पूर्ण धूर धूर होत असतो. त्यावर तिला त्या बाईचा तिचा आवाज सुद्धा येत असतो की तुझं खेळ संपलाय आता. हेच हे ऐकून तिकडे ती एकदम घाबरत असते आणि कान दाबत असते आणि बोलत असते, बंद करा हे सगळं, बंद करा. आणि एकदम ती खाली धावत जात असते. आता इकडे ती इराच्या रूमकडे धावत पळत जात असते, ते म्हणजेच इराला जागवण्यासाठी. इकडे इरा सुद्धा मस्त गाढ झोपेत असते. ती बोलत असते, इरा ए इरा उठकी. त्यावर आता इकडे ती काही उठत नसते. आता इकडे इकडे दामिनी जी असते सगळ्यांना जोर जोरात हाका मारत असते. धैर्य इकडे भास्कर
विलास, इरा सगळ्यांना ती हाका मारण्याचा प्रयत्न करते पण कोणीही खाली येत नसतं. आता इकडे ती खाली आल्याबरोबर म्हणजे असं तिकडे इराच्या रूमकडे जाणार तितके आता तिकडे तिला लिहून दिसतं की दामिनी मुजुमदार तुझा खेळ संपलाय, आता तुला मी न्यायला आलोय मधुसूदन असं लिहिलेलं असतं ते पण रक्तानी. आता हे सगळं बघून ती जास्तच घाबरते आणि परत तिकडे खाली हॉलमध्ये धावत पळत सुटत असते. त्यावर तिकडे ती इकडे तिकडे पळण्याचा प्रयत्न करते. इकडे सावी आणि बाकीच्या तिकडे लपून बघतच असतात. त्यावर आता इकडे एकदम म्हणजे असं तिकडे इकडे तिकडे ती पळत असते. मागून आता एकदम मधुसूदन येतो आणि बोलत असतो की दामिनी, आता एकदम पलटून बघते ते काय समोर मधुसूदन पाहून आता इकडे ती जास्तच घाबरते आणि बोलते मधुसूदन तू इथे कसा काय. त्यावर आता इकडे तो बोलत असतो की दामिनी मुजुमदार तू मला मारलं ना, आता मी तुला घ्यायला आलो. आणि आता इकडे तो हात समोर करत असतो. तो बोलत असतो की आता तुझा पापाचा घडा भरलाय. आता इकडे हे सगळं बघून ती बोलत असते नाही हे सगळं भास आहे, हे सगळं खरं नाहीये, हे सगळं मुद्दाम कोणतरी करतंय. आणि ती पूर्ण घामाघूम झालेली असते आणि चांगलीच घाबरलेली असते. तरी सुद्धा तिला हे सगळं खराब म्हणजे मजाकच वाटत असतं. आता इकडे त्यावर ती बोलत असते नाही हे सगळं चुकीचं आहे, हे सगळं खोटं आहे, मधुसूदन वाचणं शक्यच नाही. आता अशीच ती बडबड करत असते. त्यावर आता इकडे हे सगळेजण इकडे लपून बघत असतात. आता इकडे दामिनीच्या तोंडून तर काही शब्द फुटतच नसतात. आता इकडे हे सगळं बघून तिला जास्तच भीती वाटत असते. आता हा तर भाग इथेच संपतो. पण आता इकडे दामिनी जी असते खाली तिथेच चक्कर येऊन पडलेली असते. आणि आता इकडे म्हणजे आता इकडे सगळा काही खेळ संपलेला असतो यांचा. आणि आता इकडे सावी, अवंती आणि नीता तिथे असतात. आता इकडे त्यावर सावी बोलते की वहिनी आता आपल्याला लवकरात लवकर दामिनी मॅडमला त्यांच्या रूममध्ये नेऊन ठेवावं लागेल, नाहीतर कोणी त्यांना बघेल आणि कोणीतरी बघायच्यात हे सगळं आपल्याला करावंच लागेल. आता एकदम सावी आणि आता इकडे दामिनीला उचलायला जाणार तितके आता तिकडे नीता धावत पळत येते आणि बोलते सावी एक प्रॉब्लेम झालाय ग. त्यावर आता इकडे ती बोलते काय झालंय वहिनी. त्यावर ती सांगते अगं धैर्य भाऊजींना जाग आली आहे आणि ते कोणत्याही क्षणी तिकडे खाली येऊ शकतात. आता हे ऐकल्याबरोबर इकडे सावीला भीती वाटते आणि एकदम धावत पळत ती जात असते तर एकदम समोरून धैर्य येतो. त्यावर इकडे धैर्य बोलतो सावी बाळा तू इथे काय करतेस. त्यावर आता एकदम तिला काही सुचत नसतं काय बोलावं आणि काय नाही. पण आता इकडे आपल्याला असंही पाहायला मिळणार आहे की रविवार स्पेशल सनसनीत एपिसोड आपल्याला पाहायला मिळणार आहे. ते म्हणजेच आता इकडे सावी जी असते आता इकडे तिने घरात सगळं काही खेळ मांडलेला असतो आणि आता इकडे ब्लॅक मॅजिक सारखं ती सगळं काही तयार करणार आहे. आणि आता इकडे हे सगळं बघून इकडे दामिनी चांगलंच घाबरणार आहे. पण आता इकडे तिच्यासमोर सावी असून सुद्धा ती तिला ओळखू शकणार नाहीये. आणि आता इकडे सावी जी असते आता एकदम दामिनीचा गळाच दाबत असते. तर आता प्रेक्षकांनो हा जर एपिसोड तुम्हाला लवकरात लवकर पाहायचा असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन भाग बघण्याकरता बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा. धन्यवाद.